पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यावधीची टीडीआरची खैरात झाल्याचं समोर आलंय। खैरातीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आशीर्वाद आहे की काय असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। महसूल मंत्र्यांमुळे भाजप कार्यकर्त्यांचं उखळ पांढरं पडल्याचंही समोर आलंय, कारण नकारात्मक अहवालानंतरही विशेष रस बावनकुळेंनी यावर का दिला हे देखील समोर येत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या बांधकाम कंपनीवर कोट्यावधी रुपयांच्या टीडीआरची खैरात झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। ऑपरेशन खैरात या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून झी 24 तासनं हा गैरव्यवहार उघडकीस आणलाय। पिंपरी चिंचवडच्या चऱ्होलीत सर्वे क्रमांक 33 या जागेवर महापालिकेनं मलनिस्सारण प्रकल्प उभारला। ही जागा हनुमंत गायकवाड यांच्या मालकीची होती। हनुमंत गायकवाडांनी 2008 मध्ये टीडीआर मध्ये मोबदला देण्याबाबत याचा पाठपुरावा केला। पुढे हे प्रकरण थंड बसण्यात गेलं, म्हणजे काही वेळ शांत झालं। मग 2024 मध्ये गायकवाड यांनी ही जमीन कॅल्कॉन या निलेश आणि राहुल कलाटेंच्या कंपनीला विकली। जमीन विकल्यानंतर सुद्धा गायकवाड यांनी 2025 मध्ये सरकारकडे टीडीआर साठी पाठपुरावा कायम ठेवला। दरम्यानच महापालिका आणि मुद्रांकन नोंदणी महानिरीक्षकांनी नकारात्मक रिपोर्ट दिला। असं असताना सुद्धा बावनकुळेंनी आपल्या अधिकारात महापालिका आणि IGRला जमिनीचा रेडीनेकर दर वाढवण्यास भाग पाडलं, आणि त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये 336 रुपयांचा टीडीआर असताना सप्टेंबर 2025 मध्ये 1210 रुपये स्क्वेअर फूट एवढ्या किमतीनं हा दर वाढवण्यात आला। त्यामुळे जिथं सरकारला 59 कोटी रुपयांचा टीडीआर द्यावा लागला असता, तिथं सरकारला तब्बल 213 कोटी रुपयांचा टीडीआर द्यावा लागलाय। सरकार या प्रकरणात महापालिकेचा पैसा वाचवल्याचा दावा करत असलं तरी सुद्धा सरकारचं जवळपास 152 कोटींचं नुकसान झाल्याचं झी 24 तासनं समोर आणलेलं आहे। टीडीआरचं गणित आपण एकदा पाहूयात। 11,74,62 स्क्वेअर फूट गुणुले 336 रुपये, 39,44,84,832 रुपये। तिथे 59,17,27,248 रुपये मोजावे लागले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 11,74,62 स्क्वेअर फूट म्हणजे 1,210 रुपये असा जर दर आपण पाहिला तर 142,06,15,020 रुपये असा हा दर निघतो। आणि त्यानंतर पुन्हा जर आपण पाहिला तर 14,20,000 असा दीड टीडीआरचा दर आहे। मात्र 213,09,22,530 रुपये सरकारला मोजावे लागणार आहे।